ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे अर्जुन सायली प्रिया ही खरी तन्वी नसल्याचे पुरावे शोधत असतात आणि त्याचबरोबर जर ती खरी तन्वी नाही आहे मग ती खरी आहे तरी कोण, त्याचे पुरावेसुद्धा ते शोधत असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन सायलीच्या हाती असे काही पुरावे लागलेले असतात ज्याच्यावरून प्रिया ही खरी तन्वी नाही आहे आणि खरी तन्वी कोण आहे हे आता अर्जुन सायली सर्वांच्या समोर आणणार असतात. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, इथे साक्षी हिला रंगेहात अर्जुन आणि सायली दोघांनी पकडलेलं असतं. हॉस्पिटलमध्ये अस्मिताच्या बाळाला चोरायला आलेल्या साक्षी शिखरेला इथे आता अर्जुन सायलीने रंगेहात पकडलेलं असतं आणि त्यानंतर साक्षीला जेलमध्ये पाठवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायली आणि अर्जुन दोघेजण अस्मिताची व्यवस्थित काळजी घेत असतात. सायलीने अस्मितासाठी बदामाचा शिरा बनवलेला असतो साजूक तुपामध्ये आणि तिला तो खायला सांगितलेला असतो. डिलिव्हरी झाल्यानंतर असं पौष्टिक आहार खाल्ला पाहिजे, त्यामुळे तुम्हीसुद्धा सुदृढ व्हाल आणि बाळसुद्धा. म्हणून ती अस्मिताची जरा जास्त काळजी घेत असते. अस्मिता आधीच एका वेगळ्या टेन्शनमध्ये असते आणि त्यामुळे बाळाकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि तिच्या तब्येतीवरती त्याचा वाईट परिणाम होऊ नये यासाठी अस्मिता आणि तिच्या बाळाची सायली आणि अर्जुन त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार किल्लेदार कुटुंब व्यवस्थित काळजी घेत असतात. अस्मिताला आनंद व्हावा यासाठी सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. पण शेवटीला अस्मिता एक बायको पण आहे. तिचा नवरा कितीही नीच असला तरीसुद्धा तो तिच्या बाळाचा बाप आहे. 9 महिने तिने ते बाळ आपल्या पोटामध्ये मोठं केलेलं असतं आणि तिची फक्त एकच इच्छा असते की जेव्हा बाळाचा जन्म होईल तेव्हा बाळाच्या बापाने त्या बाळाला हातामध्ये घ्यावं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असेल तो बघून त्या बाईला आनंद होईल की बाबा, मी आमच्या बाळाला जन्म दिला आणि त्यामुळे माझ्या नवऱ्याला किती आनंद झाला. आणि त्या बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद प्रत्येक बाईला बघायचा असतो. पण इथे आता बाळाचा बाप तिथे नाही आहे, त्यामुळे अस्मिता खूप जास्त उदास असते. ती जरी पण बोलत नसली तरी तिचे डोळे सातत्याने सचिनला शोधत असतात. तिला बघायचं असतं बाळाला हातामध्ये घेतल्यानंतर सचिनच्या चेहऱ्यावरती कशा पद्धतीचा आनंद येतो. निदान बाळ जन्माला आले, मुलगा झालाय हे समजल्यानंतर सचिन माझ्याकडे धावत पळत येईल असा तिचा समज असतो आणि त्यासाठी ती खूपच जास्त वाट बघत असते. सायली म्हणत असते, काळजी करू नका अस्मिताताई, मी सांगते ना सचिन भाऊजींना मुलगा झाल्याचं. सगळेजण फोन करत असतात पण सचिन कुणाचाही फोन उचलत नाही. त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवलेला असतो आणि स्विच ऑफ केल्यानंतरसुद्धा सगळेजण त्याला सातत्याने फोन करतच असतात. पण तो आता एकदासुद्धा काळजी करत नाही. सायलीने मला आणि साक्षीला बघितलं आहे, तिने घरी जाऊन जर सगळ्यांना सांगितलं असेल तर सगळेजण काय रिॲक्ट करत असतील, अस्मिताचं काय म्हणणं असेल याचा विचारसुद्धा त्याच्या मनामध्ये येत नाही. त्याच्या मनामध्ये फक्त आता एकच विचार येत आहे आणि तो विचार म्हणजे काय, साक्षीने दिलेले दागिने आणि पैसे मला घेऊन इथून निघायचं आहे. एकदा का इथून निघालो ना की परत या साक्षीकडे काही येणार नाही असं त्याने ठरवलेलं असतं. पण साक्षी त्याला अजिबात नजरेआड होऊ देत नसते. ती म्हणते आता आपण थोडा वेळ इथेच थांबायचं आणि मग इथून आपण निघायचं आणि दुसरीकडे कुठेतरी जायचं. माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे खूप दागिने आहेत, तुला हवं ते देईन, कळलं ना. तुला पैसे हवेत ना, तुला दागिने हवेत ना, म्हणून त्या अस्मिताकडे जात असतोस ना पैशांसाठी, म्हणून तिचं क्रेडिट कार्ड वापरतोस ना. पण गरज नाही आहे, तिच्या पैशांची तुला गरज नाही आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, मी तुला देईन असा शब्द तिने सचिनला दिलेला असतो. कारण आता साक्षीकडे तिचं स्वतःचं असं कुणीच नाही आहे. तिचे अण्णा ते पण आता जेलमध्ये जाऊन बसलेत, आपले महिपत शिखरे, आणि त्याच्यामध्ये सचिनवरती तिचं जीवापाड प्रेमसुद्धा आहे.
सचिन तिला आवडायला लागला आहे आणि म्हणून तिला असं वाटतं की आता सचिनला मी माझ्या नजरेआड होऊ देणार नाही. मग जरी पण त्याचं लग्न झालं असेल तरीसुद्धा, अस्मिता त्याची बायको असेल तरीसुद्धा आणि तो बाप झाला तरीसुद्धा मी त्याला माझ्यापासून दूर करणार नाही असं साक्षीने ठरवलं आहे. पण प्रेक्षकांनो आता काय होतं, सायली फोन करते आणि म्हणते, सचिन भाऊजी तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही बाबा झालात, मुलगा झाला आहे तुम्हाला. थांबा हां, तुम्ही अस्मिता ताईंजवळ बोला, त्यांना तुमच्याजवळ बोलायचं आहे. तेव्हा अस्मिता म्हणत असते, सचिन अरे काय रे, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, तुला एक संधी दिली, पण त्या संधीचं सोनं तुला नाही करता आलं. तू पुन्हा तीच चूक केलीस आणि पुन्हा तू माझं मन दुखावलंस. तुला काहीच कसं वाटत नाही आहे रे सचिन. प्रेग्नेंट बायकोला सोडून निघून गेलास. ती कशी आहे कशी नाही साधी चौकशीसुद्धा तुला करावीशी वाटली नाही का रे. आपल्याला मुलगा झाला आहे आणि इथे बाळाचा बापच नाही आहे. सगळेजण विचारत आहेत की बाळाचे वडील कोण आहेत. आम्ही म्हणतोय की नाही, बाळाचे वडील तर इथे नाहीच आहेत नाही का. म्हणजे तू आता बाळाला बघायला पण येणार नाहीस का रे, सांग ना. आणि तुला प्रेम करायला ती क्रिमिनल साक्षी शिखरेच भेटली का, दुसरी तुला कोणीही मुलगी भेटलीच नाही. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, ती चांगली मुलगी नाही आहे, तिच्यावरती विश्वास ठेवू नको. स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा पण जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही ती मुलगी, जरा विचार कर. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, आणि आता बाळाला बघायला कधी येणार आहेस ते सांग, की नाही येणार त्याला पण बघायला. अरे एकदा तरी ये, डोळे भरून बाळाला बघून तरी जा. मग परत नाही आलास ना तरी पण चालेल. तेव्हा इथे अस्मिता इमोशनल होऊन रागाच्या भरात वाटेल ते सचिनला बोलत असते, पण त्याचा सचिनवरती काहीसुद्धा परिणाम होत नाही. सचिन म्हणत असतो, अस्मी काळजी करू नको अगं, मी येणार आहे, मी खरंच सांगतो, मी प्रॉमिस करतो, मी लवकरच येणार आहे. मी फोन करेन, मी नक्की फोन करेन, असं सुद्धा तो म्हणत असतो. तेव्हा काय होतं प्रेक्षकांनो, पाठीमागं आता साक्षी शिखरे आलेली असते आणि साक्षीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं, अगदी सगळं. साक्षी इथे सगळं बोलणं ऐकते. तिला असा काही राग येतो की तिचं डोकं आता पूर्णपणे फिरलेलं असतं. तिने सचिनला आधीच सांगितलेलं असतं, काहीही झालं ना तरीसुद्धा अस्मिताकडे परत जायचं नाही. पण इथे आता सचिन अस्मिताकडे जरी परत गेलेला नसला तरीसुद्धा फोनवरती बोलतच असतो. आणि जेव्हा तिला कळतं ना की आता सचिन अस्मिताजवळ बोलत होता, तेव्हा तिला भयंकर राग येतो. ती म्हणत असते, सचिन कुणाबरोबर बोलत होतास तू. तिच्या हातामध्ये असलेली जेवणाची प्लेट खाली पडलेली असते. तिने सचिनसाठी जेवण तयार केलेलं असतं. ती प्लेट आता हातातून खाली पडलेली असते आणि ती म्हणत असते, कुणाजवळ बोलत होतास तू. तो म्हणत असतो, कुणाशी नाही, असंच सहज बोलत होतो, कामातून फोन होता. ती म्हणत असते, नाही तू अस्मिताजवळ बोलत होतास ना, खरं खरं सांग, तू अस्मिताजवळ बोलत होतास ना. तो म्हणतो, नाही ब्युटिफुल, मी तिच्याशी का बोलेन, मी नाही बोललो तिच्याशी, खरं सांगतोय, मी तिच्याशी काहीच बोललेलो नाही आहे. तरीसुद्धा ती त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही आणि ती लगेचच प्रियाला फोन करते. आणि म्हणते, प्रिया खरं खरं सांग, अस्मिताची डिलिव्हरी झाली का. अस्मिता कुठे आहे. तर अस्मिता हॉस्पिटलमध्ये आहे आणि माहिती आहे का, अस्मिताची डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगा झाला आहे आणि ती अस्मिता सचिनची वाट बघते. ती म्हणत असते, काय अस्मिता सचिनची वाट बघते ना. पण काहीही झालं तरी सचिन अस्मिताकडे परत येणार नाही आहे. अगदी काही झालं तरीसुद्धा सचिन फक्त माझा आहे, त्याला मी पुन्हा अस्मिताकडे येऊ देणार नाही. अगदी काही झालं तरीसुद्धा, त्याला मुलगा झाला असला ना तरीसुद्धा मी येऊ देणार नाही. तेव्हा साक्षी म्हणते, अगं असं कसं, आता त्याला मुलगा झाला म्हटल्यानंतर तो अस्मिताकडे परत येणारच ना, तो माफी मागेल आणि परत येईल बघच तू. कारण मुलं कशी गं, सगळ्यांचा वीक पॉईंट असतात. आता त्याला बाळ झाले म्हटल्यानंतर तो आधी तिच्याकडेच येईल ना, तुझ्याकडे कशाला येईल तो. तेव्हा इथे साक्षी घाबरते. ती म्हणत असते की याचा अर्थ आता याला बाळ झाले म्हणजे हा मला सोडून त्या अस्मिताकडे परत जाऊ शकतो. पण काही झालं ना तरीसुद्धा मी नाही जाऊ देणार, काही झालं तरीसुद्धा. तेव्हा साक्षी
विचारते की ती अस्मिता सिटी हॉस्पिटलमध्ये आहे ना, बाळसुद्धा तिथेच असेल. तेव्हा ती म्हणते, माझं फक्त एक काम कर तू प्रिया, तुला हवे तेवढे पैसे दे, पण एक काम कर, मी सिटी हॉस्पिटलमध्ये येणार आहे, ती अस्मिता कुठे आहे ते सांग, मला तिचं बाळ सचिनकडे आणायचं आहे. ती म्हणत असते, काय मूर्ख आहेस का गं तू, ते बाळ तू कसं काय आणू शकतेस. ती म्हणते, तुला काय करायचं आहे, तुझ्यावरती काही येणार नाही आहे, ते बाळ फक्त कुठे आहे ते मला सांग, मी बाळाला घेऊन तिथून निघेन. ती म्हणते, हे बघा, पण मला ह्याच्यामध्ये अडकवायचे नाही. प्रिया आता त्याच्यामध्ये स्वतःचा फायदा बघते. प्रियाला काय वाटतं, जर साक्षी इथे आली तर बाळ वगैरे तीच चोरेल, पण एकदा का बाळ चोरीला गेलं की अर्जुन सायली दोघेही डिस्टर्ब होतील आणि बाळ नक्की कुठे आहे ते शोधायला लागतील. बाळ नाही आहे म्हटल्यानंतर अस्मितासुद्धा रडत बसेल. तेव्हा सायलीचा पूर्ण दिवस तिला समजवण्यात जाईल आणि अर्जुनचा बाळाला शोधण्यास दिवस जाईल. म्हणजे माझ्या विरोधात पुरावे गोळा करायला अर्जुन सायलीला अजिबात वेळच मिळणार नाही. त्याच्यामुळे आता मी काय करते, साक्षीला फक्त सांगायचं तर आहे ना की बाळ कुठे आहे ते. अस्मिता एकदा का झोपली की मी लगेचच साक्षीला फोन करून बोलावते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रिया आता हॉस्पिटलमध्ये असते. अस्मिताला डोळा लागलेला असतो आणि अस्मिताला झोप लागल्यानंतर इथे लगेचच प्रिया साक्षीला मेसेज करते की लवकर ये, अस्मिता आता झोपलेली आहे आणि बाळ एकटंच पाळण्यामध्ये आहे. तिचा वॉर्ड नंबर कुठला आहे सगळं काही तिला सांगण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली हे हॉस्पिटलमध्ये यायलाच निघालेले असतात. ते दोघेजण येतच असतात. नर्सच्या वेशामध्ये साक्षी आलेली असते आणि ती आता बाळाला घेऊन तिथून निघणारच असते. तेवढ्यातच प्रिया लपून बसते. तिच्यावरती नाव येऊ नये म्हणून आधीच ती गायब झालेली असते. त्याच्यामुळे सायली अर्जुन तिथे येणार आहेत ही गोष्ट प्रियालासुद्धा माहिती नसते. तेव्हा प्रिया लपून बसते. साक्षी त्या ठिकाणी येते. अस्मिता झोपलेली असते. पाळण्यातून बाळ काढून ती आता घेऊन जाणारच असते. तेवढ्यातच अर्जुन सायली दोघेजणं दारामध्ये येतात. दार उघडल्यानंतर इथे आता तोंडाला मास्क वगैरे लावलेलं असतं. तरीसुद्धा साक्षीचे डोळे हे सायलीने ओळखलेले असतात. साक्षीचे डोळे ओळखल्यानंतर इथे आता सायली म्हणत असते, तुम्ही कुठे घेऊन जाताय बाळाला आणि तुम्ही आहात कोण. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की इंजेक्शनसाठी घेऊन जाते. तेव्हा सायली म्हणते, पण बाळाला सध्या तरी कुठलंच इंजेक्शन नाही आहे, मग तुम्ही कुठे घेऊन जाताय. तेव्हा ती आता घाबरते आणि बाळाला घेऊन पळ काढणार. तेवढ्यातच इथे सायली तिला पकडते आणि तिच्या हातातून बाळाला हिसकावून घेते आणि म्हणते, अहो ही साक्षी शिकरे आहे, साक्षी शिकरे अस्मिताताईंच्या बाळाला चोरायला आली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षी हे सगळं मुद्दामून करत असते, कारण तिला बाळाला आता चोरून घेऊन जायचं होतं आणि सचिनला द्यायचं होतं, जेणेकरून बाळासाठी सचिन साक्षीला सोडून जाऊ नये असा तिचा प्रयत्न असतो. म्हणून ती बाळाला घेऊन जाणार असते आणि ती सचिनला देणार असते आणि म्हणणार असते की बाळ तुझ्याकडे ठेव, आपण दोघेजणं सांभाळू, पण तू अस्मिताकडे परत जायचं नाही, मला सोडून परत जायचं नाही, असा त्या साक्षीचा हेतू असतो. पण शेवटीला काय होतं, नियतीने तिला तिच्या ह्या कुकर्माची शिक्षा दिलेली असते. अर्जुनने मेन दरवाजे बंद करायला सांगितलेले असतात आणि त्यानंतर साक्षीला पकडलं जातं. इन्स्पेक्टर मोरे यांना फोन करून अर्जुनने लवकरात लवकर आपल्या टीमला बोलावून घेतलेलं असतं. मेन दरवाजा बंद असल्यामुळे पळून जाणाऱ्या साक्षीला आता इथे पकडण्यात आलेलं असतं आणि तेव्हा इन्स्पेक्टर मोरे तिथे आपल्या टीमला घेऊन येतात आणि बाळाला पळून घेऊन जाणाऱ्या ह्या साक्षी शिकरेला आता पकडतात. तिला अरेस्ट करून आपल्याबरोबर घरी घेऊन जातात. तेव्हा इथे सायली म्हणते की इथे प्रिया होती ना, मग तिचं लक्ष का नव्हतं. तेव्हा इथे सायलीने प्रियाच्यासुद्धा थोबाडीत दिलेलं असतं. त्या साक्षीची इतकी मजल गेली बाळाला पळून घेऊन जाणे इतपत, तिला कसं कळलं बाळ कुठे आहे, कसं आहे, सांग ना, कुठल्या वॉर्डमध्ये आहे, कुठल्या ठिकाणी आहे, आणि अस्मिताताई झोपलेलं तिला कसं कळलं. तेव्हा साक्षी म्हणते, अगं मला खरंच नाही माहीत, मला नर्सने बोलावलं म्हणून मी थोड्या वेळासाठीच गेले होते, मी खरंच सांगते, असं ती आता खोटं बोलत असते. पण हे सगळं कारस्थान प्रियाचंच असतं. उलट तिच्यामुळे आता इथे साक्षी पोलिसांना सापडलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुलाबबाईची भेट घेतलेली असते सायली अर्जुनने, कारण अर्जुन म्हणतो आता मी थांबणार नाही आहे, प्रियाचं सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. गुलाबबाईची भेट घेतल्यानंतर सायलीला आता आठवतं, तिने सांगितलेलं असतं की लहान असताना इथे बबलीच्या खांद्याला बाईकचा चटका लागला होता
आणि त्यामुळे बाईकच्या चटक्यामुळे तिच्या इथे आता खांद्यावरती एक काळा चट्टा आहे. तिथे आता मास्क तिचं काळं पडलेलं आहे असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा सायली काय करते, तिचा पदर लावायला जाते आणि त्या निमित्ताने तिच्या पाठीवरती असलेला डाग ती बघते. तेव्हा सायली म्हणते, अच्छा चला एक गोष्ट कन्फर्म झाली की ही प्रिया आहे तीच बबली आहे, म्हणून तर तिच्या इथे हा जळलेला डाग आहे. ही गोष्ट आता कन्फर्म झालेली असते की प्रिया हीच बबली आहे. पण आता पुरावा हवा आहे ना. मग पुराव्यासाठी ती काय करते, तिचा एक केस आता खेचून आपल्याकडे घेते आणि अर्जुनकडे आता बबली या नावाचे सॅम्पल देते. प्रतिमा आत्याचे सॅम्पलसुद्धा आता घेतलेले असतात. आणि तेव्हा अर्जुन काय म्हणतो, अर्जुन म्हणतो की आता आपल्याकडे हे पुरावे आहेत, पण आता प्रिया काय करेल, प्रिया आता रिपोर्ट बदलण्याचा नक्की प्रयत्न करेल. जी खरी तन्वी आहे ना, तिचे सॅम्पल तिथे आणले जातील आणि प्रतिमा आत्याच्या सॅम्पलबरोबर मॅच केले जातील. म्हणजे आता प्रिया नक्की बबली आहे हे सुद्धा सिद्ध झालं आणि खरी तन्वी कोण आहे ना हे सुद्धा आता आपल्याला प्रिया सांगेल. कारण का, ती तन्वीचे सॅम्पल घेऊन प्रतिमा आत्याच्या सॅम्पलबरोबर मॅच करायला नक्कीच येईल. त्यामुळे तन्वीला शोधण्याची प्रतीक्षा संपली आणि प्रियासुद्धा बबली आहे याचे सुद्धा पुरावे आपल्याकडे पुष्कळ जमा झालेत असं अर्जुन सायली आता म्हणत असतात. तर अशा रीतीने प्रियाचं पितळ उघडं पाडण्यासाठी आणि खरी तन्वी कोण आहे हे शोधण्यासाठी अर्जुन सायलीने खूप भन्नाट अशी कल्पना त्यांना सुचलेली असते आणि त्या पद्धतीने ते दोघेजण आता पुरावे गोळा करत असतात.